विचार केलाय की लांबून कोणी ओळखीचं दिसलं की आपल्या भुवया आपोआप का उंचावतात? हो ना, अगदी. रोजच्या जगण्यातली ही एक अगदी छोटीशी गोष्ट आहे, पण त्यामागे एक मोठं रहस्य दडलंय. चला, आज तेच उलगडून बघूया. एकदा विचार करून बघा, एखादी व्यक्ती ऑफिसच्या कॉरिडॉरमधून चाललीये आणि लांबून कोणी ओळखीचं दिसतं. काही बोलण्याआधीच अगदी एका क्षणासाठी भुवयावर जातात. हाच तो नकळत दिलेला ओळखीचा सिग्नल. हो, बरोबर. आधी आपण आपल्या मूळ प्रश्नाकडे येऊया. हे भुवया उंचावणं याचं नक्की काय गोडबंगाल आहे? आपण विचारही करत नाही आणि हे घडून जातं, असं का? चला तर, आता यामागचं विज्ञान काय आहे ते बघूया. मेंदूच्या या फ्रेंडली सिग्नलला किंवा मैत्रीपूर्ण इशाऱ्याला मानसशास्त्रात एक खास नाव दिलं गेलंय. त्याला म्हणतात आयब्रो फ्लॅश. तर हा आयब्रो फ्लॅश म्हणजे नेमकं काय? सोप्या भाषेत सांगायचं तर जेव्हा आपण एखाद्या ओळखीच्या, सुरक्षित किंवा आवडत्या व्यक्तीला पाहतो तेव्हा आपला मेंदू एक पॉझिटिव्ह रिॲक्शन देतो. हा एक प्रकारचा नैसर्गिक सिग्नल आहे जो सांगतो की अरे, मी तुला ओळखतो, माझ्यापासून काही धोका नाही. आणि हे इतक्या वेगात होतं की आपल्याला कळत सुद्धा नाही. फक्त एका सेकंदाच्या 6व्या भागात, म्हणजे पापणी लवते ना, त्याच्या आत हे घडून जातं. अविश्वसनीय आहे नाही का? आणि म्हणूनच ते नकळत घडतं. यामागचं कारण अगदी सोपं आहे. हा मेंदूचा एक सकारात्मक प्रतिसाद आहे. हा सिग्नल समोरच्याला सांगतो की माझ्यापासून धोका नाही. हा एक प्रकारचा नैसर्गिक वेलकम आहे. थोडक्यात आपला मेंदू खात्री करून घेतो की ही व्यक्ती आपल्यापैकीच आहे, सेफ आहे. अच्छा, पण माझ्या मनात एक प्रश्न येतोय, हे असं भुवया उंचावणं फक्त आपल्याकडेच होतं की जगभरात सगळीकडे असंच घडतं? खूपच छान प्रश्न आहे आणि याचं उत्तर आपल्याला संशोधनात मिळतं. आणि उत्तर असं आहे की हो, ही एक युनिव्हर्सल बॉडी लँग्वेज आहे, म्हणजे जगभरात आढळणारी देहबोली. इरेनियस आयसफेल्ड नावाचे एक प्रसिद्ध मानववंशशास्त्रज्ञ होते. त्यांनी जगभरातल्या वेगवेगळ्या संस्कृतींचा अभ्यास केला, अगदी युरोपमधल्या शहरांपासून ते ॲमेझॉनच्या जंगलातल्या दुर्गम आदिवासी जमातींपर्यंत. आणि त्यांना एक आश्चर्यकारक गोष्ट आढळली. ती म्हणजे जगात भाषा, संस्कृती कितीही वेगळ्या असल्या तरी हा आयब्रो फ्लॅश मात्र सगळ्या ठिकाणी सारखाच वापरला जातो. आणि यातली सगळ्यात इंटरेस्टिंग गोष्ट काय आहे माहितीये? की हे आपण कुणाकडून शिकत नाही, हे जन्मजातच आपल्यात असतं. इतकंच काय, जी मुलं जन्मापासून पाहू शकत नाहीत ती सुद्धा जेव्हा कोणी ओळखीचा किंवा आवडता आवाज ऐकतात तेव्हा त्यांच्याही भुवया नकळतपणे उंचावतात. याचाच अर्थ हे आपल्या DNA मध्येच आहे. बरं, तर आता हे सगळं विज्ञान तर कळलं, पण प्रश्न असा आहे की ह्या माहितीचा आपल्या रोजच्या आयुष्यात आपले संवाद अधिक चांगले करण्यासाठी कसा वापर करता येईल? चला तर मग आपले नातेसंबंध अधिक घट्ट करण्यासाठी 3 सोप्या टिप्स बघूया. पहिली, जेव्हा कुणाला पहिल्यांदा भेटतो तेव्हा एक हलकासा आयब्रो फ्लॅश एक पॉझिटिव्ह पहिली छाप पाडू शकतो. दुसरी, खरं हास्य ओळखण्यासाठी जेव्हा कोणी मनापासून हसतं तेव्हा त्यांच्या हास्येसोबत आयब्रो फ्लॅश हमखास असतो. तो नसेल तर ते हसू कदाचित औपचारिक असू शकतं. आणि तिसरी, लांबूनच हाय म्हणण्यासाठी जिथे बोलणं शक्य नाही तिथे फक्त एक फ्लॅश ओळखीसाठी पुरेसा असतो. म्हणजे बघा, एका अगदी साध्या निरीक्षणापासून आपण सुरुवात केली होती आणि आता आपण या देहबोलीच्या शक्तिशाली अदृश्य भाषेबद्दल कितीतरी जाणून घेतलंय. खरंच शब्दांशिवाय किती संवाद साधला जातो, नाही का? याचं वर्णन खूप सुंदर केलं गेलंय. असं म्हणतात की आयब्रो फ्लॅश हे मानवी नात्यांमधलं सर्वात सुंदर आणि सगळ्यात वेगवान वायरलेस ब्लूटूथ कनेक्शन आहे. किती खरं आहे हे? तर मग आता एक छोटीशी गंमत करून बघायला हरकत नाही. आज दिवसभरात जेव्हा कोणी ओळखीचं भेटेल तेव्हा जरा लक्ष द्या. तुमच्याकडून किंवा समोरच्या व्यक्तीकडून हा आयब्रो फ्लॅश होतो का बघा. तुम्हाला काय नवीन जाणवतं ते, हे निरीक्षण नक्कीच विचार करायला लावणारं असेल. तर मग पुढच्या वेळी जेव्हा कुणा ओळखीच्या व्यक्तीशी नजरानजर होईल तेव्हा त्या एका क्षणाच्या ब्लूटूथ कनेक्शनकडे नक्की लक्ष द्या. बघा, ते शब्दांपेक्षाही खूप काही जास्त बोलून जाईल. मनाचे खेळ या मालिकेतील हा भाग सादर केला आहे डॉक्टर अजित पाटील यांनी. मनाचे खेळ, परिस फाउंडेशन.